नमस्कार दोस्तांनो, कालच 2025-26चे बजेट वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केली आणि आत्तापर्यंत सर्वात उत्तम आणि चांगले बजेट सादर केले आहे. आणि ज्यांची 12 लाखापर्यंत ज्यांची इन्कम आहे त्यांना टॅक्स लागणार नाही. मागच्या वर्षी 7 लाखापर्यंत टॅक्स लागत नव्हता आणि यावर्षी डायरेक्ट 5 लाख वाढवून 12 लाखापर्यंत टॅक्स लागणार नाही. जे जॉब करणारे त्यांना 75,000 रुपये डिडक्शन मिळून 12,75,000पर्यंत टॅक्स लागणार नाही. हा सर्वात आत्तापर्यंतचा सर्वात उत्तम अर्थसंकल्प म्हटला पाहिजे. यामध्ये सर्व लोकांना चांगला फायदा होईल, कारण टॅक्स न लागल्यामुळे त्यांना खर्च करण्यास जास्त पैसे भेटतील आणि लोकांची क्रयशक्ती वाढणार आहे. म्हणून यासाठी आपण मोदी सरकारचे खूपच धन्यवाद वाटले पाहिजे, कारण यामध्ये हे टॅक्स माफ करण्याची लिमिट वाढवल्यामुळे सरकारला 1 लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. आणि ते तयारी सरकारने दाखवून इतका टॅक्समधून डिडक्शनचे लिमिट एवढे 12 लाखापर्यंत वाढवले आहे. तरी हा खूपच छान अर्थसंकल्प केंद्र सरकारने केला आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा जे KCC किसान क्रेडिट कार्ड होते त्याचे पहिले 3 लाखापर्यंत लिमिट होते, ते सुद्धा 2 लाखाने वाढवले आहेत. ते सुद्धा 5 लाखापर्यंत जे लोन आहे त्याचे व्याज माफ होणार आहे. अशा प्रकारे हा अर्थसंकल्प सर्व दृष्टीने खूपच छान सादर केलेला आहे आणि याचे चांगले परिणाम आपल्याला येत्या पुढील वर्षात नक्कीच दिसून येणार आहेत. धन्यवाद. थँक्यू.